नमस्कार. मावळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. मावळ तालुक्यातल्या मायमावल्यांच्या डोक्यावरचा हंडा उतरावा आणि आमच्या घरातील नळाला पाणी यावं अशी कित्येक वर्षापासूनची मायमावल्यांची मागणी जशीच्या तशी कागदावरच दिसते. पवन मावळातल्या मोरव्यातल्या महिला विहिरीवर येत आहेत, विहिरीतलं पाणी शेणत आहेत आणि डोक्यावरून पाणी घेऊन घरी जात आहेत. कधी आमच्या नळाला पाणी येणार आणि कधी आमच्या डोक्यावरचा हंडा उतरणार हा प्रश्न या सगळ्या मायमावल्या उपस्थित करीत आहेत. मी अनिता रामदास वांजळे. 4-5 दिवस झाले पाणी नाही येते. विहीर पण खाली भरपूर गेलेली आहे. पाणी वाढायला पण त्रास होतो. एखादी बाई पडली बिडली मग जबाबदारी कोण घेणार नाही एवढी रिक्स. माझं नाव आणि आमच्या गावात ना 12 महिने तार मळायचे पाण्याची कधीच म्हणजे व्यवस्थित कधी पाणी नसतं आम्हाला. माझं नाव सुनंदा संजय वांजळे. किती या पाण्याचं 12 महिने हाल चाललं या पाण्याचं. म्हणजे हाल म्हणजे काय येईन तेव्हा आम्हाला येणार आणि आता 2 किंवा 4 वर्ष होईल 5 वर्ष होईल आता पवनानगरचं पाणी येतं. ती मोटर का म्हणण्याची हे झाली बिघडली तर मग ते वर राहतो पाणी. जी पवनानगरचं पाणी येते आता ते जिथे खाली गेलं ते मोटरचं काय करणार. मोटर विहिरीत पण नाही पाणी. आज एखाद्या बारीला इयर 20 फूट आहे का 15 फूट आहे. एखाद्या बारीला पण लहान मुले म्हातारे माणूस बोर पडेल का काय होईल. किती हल्लाती होतात या पाण्याला काढायला आणि प्यायला. सगळीकडे विहिरीमध्ये पाणी असतं पण ते घरी जर नाही आलं तर पिणार काय. वैशाली विठ्ठल घारे. पाण्याचं 6 दिवस पाणी येतं आम्हाला. 6 दिवसाने आज 6 दिवस झालं पाणी एवढं लांब येत तर त्रास होतो. पवऱ्या काढायला त्रास होतो. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.